हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे आणि आज आपण डी बाटू युनिव्हर्सिटी सेकंड इयर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 जो लास्ट पेपर होता 2 मे 2025 त्याचा आपण सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहोत. सो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा बेनिफिट होईल. सो आजपासून आपण डी बाटू युनिव्हर्सिटीचे सॉल्व पेपर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा सोल्युशन पाहिजे. अँड मोस्टली जे न्यूमेरिकल बेसिस सब्जेक्ट आहे ते मेकॅनिकल ब्रांचचे मी सर्व घेतो सब्जेक्ट जे पण न्यूमेरिकल बेसिस आहे. मग त्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आला, थेअरी ऑफ मशीन आला किंवा फ्लुइड मेकॅनिक्स आला आणि फर्स्ट इयरचे आपले मॅथमॅटिक्स आणि मेकॅनिक्स ग्राफिक्स हे पण पेपरचं सोल्युशन मी प्रोव्हाइड करून देईल. सो कमेंटमध्ये नक्की कळवा. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे सेकंड इयर डी बाटू स्टुडंटसाठी. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. कारण की त्यामध्ये डी बाटू युनिव्हर्सिटीचे सर्व स्टुडंट सर्व वेगवेगळ्या कॉलेजचे स्टुडंट असतील तर डेफिनेटली तुम्हाला नोट्स शेअर करायला इझी जाईल. सो स्टडीमध्ये याची खूप सारी हेल्प तुम्हाला होणार आहे. आणि जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी हे ऍप्लिकेशन पण डाउनलोड करा. त्यामध्ये पण त्याचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा एकदम बेसिक पासून शिकवलेला आहे. त्यामध्ये काही डेमो लेक्चर्स पण आहे. जर तुम्हाला आवडलं, जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही तिथून पण प्रिपरेशन करू शकता. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो 2 मे 2025 हा जो आहे पेपर जो होता त्याचं हे सोल्युशन आहे. आता 2 मे ला 2 पेपर माझ्याकडे आलेले आहेत की 2 मे 2025 ला 2 एक्झाम झालेले आहेत. तुमचा सप्लिमेंटरी एक्झाम पण आहे, रेग्युलर प्लस सप्लिमेंटरी पण आहे. तर त्याबद्दल मला थोडीशी जास्त आयडिया नाही आहे. जर कुणाला जर माहिती असेल कसं आहे तर नंबर दिलेला आहे खाली, त्यावर नक्की संपर्क करा. सो मला पण थोडीशी आयडिया येईल की डी बाटू युनिव्हर्सिटीमध्ये कशा प्रकारे एक्झाम्स होतात. चला तर आपण आता सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1, 12 मार्क्सचे तुम्हाला एमसीक्यू असतात. सो एमसीक्यू 12 पैकी ऍटलीस्ट 8-9 तुमच्या बरोबर आले पाहिजेत आणि एकदम बेसिक एमसीक्यू असतात. तर काय दिले बघा. तर पहिला क्वेश्चन आहे, इफ लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू e टू द पॉवर -as अपॉन s क्यूब देन लॅपलास ऑफ फंक्शन ऑफ 3t इज इक्वल टू. तर आता इथे एफ ऑफ एस चा जो आहे एफ ऑफ सी e टू द पॉवर -as बाय s क्यूब आहे. तर म्हणजे इथे कसं सॉल्व्ह करणार आपण, याचा फॉर्म्युला काय असतो, याचा फॉर्म्युला असतो 1/c, त्यानंतर हा आहे 1/c अँड फंक्शन ऑफ किंवा फंक्शन ऑफ यस असं लिहितो मी s/3. त्यामध्ये 27 जो च्या ऐवजी आपल्याला किंवा सी च्या ऐवजी आपल्याला s/3 पुट करायचा होता. तो s/3 चा जर स्क्वेअर केला आपण तर हा होतो s क्यूब डिवाइड बाय 27 आणि न्यूमरेटर राहतो e टू द पॉवर -as/3. हा 27 वरती जातो. त्यानंतर सी ची व्हॅल्यू 3 आहे, तर 1/3 मल्टिप्लाय केलं तर 9 याचा आन्सर यायला पाहिजे होतं 9 e टू द पॉवर -as डिवाइड बाय 3 डिवाइड बाय s क्यूब हे आन्सर पाहिजे होतं. बट तो ऑप्शन नाहीये म्हणून त्याचा आन्सर असणार आहे नन. त्यानंतर e टू द पॉवर -3t cos 4t हा लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल cos 4t चं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येणार आहे, cos 4t चं लॅपलास ट्रान्सफॉर्म येतो s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 4 स्क्वेअर म्हणजे 16. तर 16 ला आपण काय केलेलं आहे, s अपॉन s स्क्वेअर प्लस 16 घेतला. त्यानंतर e टू द पॉवर -3 ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजे s ला रिप्लेस करायचं आहे s प्लस 3 ने. s ला रिप्लेस केलं s प्लस 3 ने. सो s प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार आहे, s प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे s स्क्वेअर प्लस 6s प्लस 9. म्हणजे इथे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलाय, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर इथे काय आहे, s प्लस 3 चा स्क्वेअर करायचा होता, तर होणार s स्क्वेअर प्लस 2 इंटू s इंटू 3 म्हणजे 6s प्लस 3 चा स्क्वेअर म्हणजे 9. तर याचं जे आन्सर असणार आहे ते असणार आहे s प्लस 3 s स्क्वेअर प्लस 6s प्लस 9 प्लस 16 दॅट इज 25. नंतर नेक्स्ट क्वेश्चन होता, एफ ऑफ टी इज इक्वल टू टी साइन h at हायपरबोलिक फंक्शन. तो साइन एटीचा काय डेरिव्हेटिव्ह आहे a अपॉन s स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आहे आणि त्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतोय, टी ने मल्टिप्लाय करतोय. जर टी ने मल्टिप्लाय करत असेल ते प्रॉपर्टी असते, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो मायनस इंटू डेरिव्हेटिव्ह. सो टी स्क्वेअर असेल तर -1चा स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह करायचा असतो. सो इथे फक्त टी आहे तर टी ने मायनस साइन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो 1 a अपॉन a स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो, a कॉन्स्टंट राहतो, 1 अपॉन हा जो ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर करा आणि त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये लिहा. म्हणजेच काय थोडक्यात
1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, आणि ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण पुन्हा इथे 1 लिहितो. सिमिलरली हा ब्रॅकेट जो आहे 1 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथे 1. सिमिलरली आपल्याला एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर साठी करायचं होतं. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला ऑप्शन दिसेल 2as अपॉन ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता हा इनवर्स लॅप्लास आहे 15 अपॉन ए स्क्वेअर प्लस 4s प्लस 13. तर याला आपण स्प्लिट केलं 13 ला, इथे 4s होता तर मग प्लस 4 प्लस 9 केलं. तर हा जो पार्ट आहे हा आहे एस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा. 15 ला स्प्लिट केलं 5 into 3 मध्ये प्लस 9 ॲज इट इज. तिथे एस प्लस 2 आलाय म्हणजे ए टू द पॉवर मायनस 2 ने मल्टिप्लाय केलेलं असणार. इथे 5 ॲज इट इज, ए टू द पॉवर मायनस 2 टी जर लिहिलं आपण तर एस प्लस 2 ला रिप्लेस करणार एस ने, तर मग इथे येणार साइन 3t लॅप्लास ट्रान्सफॉर्म आहे. आता यासाठी तुम्हाला लॅप्लास ट्रान्सफॉर्मचे फॉर्म्युले जे आहेत ते चांगले माहिती पाहिजे. जर लॅप्लासचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहेत तर आपण इनवर्स पण इझिली सॉल्व्ह करू शकतो. नंतर 1 अपॉन रूट ऑफ एस प्लस 4, याचा पण आन्सर आहे e टू द पॉवर मायनस 4t अपॉन 4t 1 अपॉन रूट पाय टी. नंतर इनवर्स ऑफ ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन एफ ऑफ टी इज इक्वल टू 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9. तिथे वरती 1 आहे म्हणजे साईनची टर्मचा लॅप्लास आहे तो ए स्क्वेअर प्लस 9 आहे म्हणजे 3 चा स्क्वेअर आहे. तर साइन 3t पाहिजे, तर साइन 3t इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. बट आपल्याला साईनचा काय असतो, साईनचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म काय असतो साईनचा, साइन 80 जर असेल तर तो असतो ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर असतो, बरोबर. तर साइन 3t असेल तर वरती 3 पाहिजे होता, बट इथे 1 आहे सो 1/3 ने मल्टिप्लाय केलेलं असणार. सो 1/3 साइन 3t चा लॅप्लास इनवर्स लॅप्लास 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9 आहे, किंवा 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 9 चा इनवर्स हा 1/3 साइन 3t आहे. नेक्स्ट फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म, आता हा पूर्ण सॉल्व्ह करावा लागेल तुम्हाला, त्यावेळेस आन्सर येणार 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1. सिमिलरली खालचा पण साइन ट्रान्सफॉर्म एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. नंतर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड डेरिव्हेशन घेऊन आपल्याला आन्सर भेटतं झेड इज इक्वल टू एक्स पी वाय क्यू अँड पी क्यू. देन हा तो फॉर्म्युलाच आहे पी पी प्लस क्यू क्यू इज इक्वल टू आर. हा पण फॉर्म्युला आहे डब्ल्यू बाय डब्ल्यू आर इज इक्वल टू 1 बाय आर डब्ल्यू बाय डब्ल्यू थिटा असतो, किंवा मायनस 1 बाय आर डब्ल्यू बाय डब्ल्यू थिटा असतो. सो एफ ऑफ झेड इज अनालिटिक फंक्शन विथ कॉन्स्टंट मॉड्युलस, देन एफ ऑफ झेड इज हा कॉन्स्टंट फंक्शन असतो. नेक्स्ट जो आहे हे झाले एमसीक्यू. द नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला 2च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि 6 मार्कला क्वेश्चन दिलेला आहे. तर फाइंड द लॅप्लास ट्रान्सफॉर्म इज इक्वल टू एफ ऑफ टी ई टू द पॉवर टी मायनस कॉस टी अपॉन टी. यामध्ये काय करायचं आपल्याला, आधी फक्त न्यूमरेटर जो आहे ई टू द पॉवर टी मायनस कॉस टी त्याचा लॅप्लास ट्रान्सफॉर्म करायचा आहे. ई टू द पॉवर टीचा लॅप्लास आहे 1 अपॉन एस मायनस 1, कॉस टीचा लॅप्लास आहे एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. तिथे डिवाइड बाय टी आहे, डिव्हिजन रूल यूज करा. ज्यावेळेस डिवाइड बाय टी असेल त्यावेळेस इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी करायचं. काय करायचं आहे, इंटिग्रेशन एस टू इन्फिनिटी. हे तुम्हाला रूल माहिती पाहिजे. ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असतो, सपोज हा टी टू द पॉवर एन आहे, तर येणार मायनस 1 चा पॉवर एन डी बाय डी टी, किंवा डी बाय काय करू शकतो आपण डी एस, इथे एन लिहितो मी, आणि एफ ऑफ एस. जर डिवाइडला असेल तर मग एस टू इन्फिनिटी एफ ऑफ एस डी एस. तर हे हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे, हा डिव्हिजनचा रूल आहे. तर मग इथे 1 अपॉन एस मायनस 1 मायनस एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. तर 1 अपॉन एस मायनस 1 चा इंटिग्रेशन असतो लॉग ऑफ एस मायनस 1, आणि सिमिलरली इथे 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करून इथे कोणता फॉर्म्युला यूज केलाय, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स जर असेल म्हणजे डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर आन्सर असतो लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता हे सर्व फॉर्म्युलेज आहे इकडे. 1 बाय एक्स लॉग एक्स आहे, 1 अपॉन एस मायनस 1 चा मग येणार लॉग ऑफ एस मायनस 1. हा जो फॉर्म्युला ऑलरेडी मी लिहिला आहे तोच. एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स असेल तर लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आहे. तर हे ऑलरेडी एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 आहे. तर डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2s यायला पाहिजे, पण इथे एस आहे तर 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर मग 1/2 ह्या फॉर्म्युल्यानुसार लॉग ऑफ एस स्क्वेअर प्लस 1 असणार. नेक्स्ट स्टेपला हा जो 1/2 आहे हा आपण पॉवरला लिहिला इथे लॉगरिथमची प्रॉपर्टी यूज करून. त्यालाच आपण अंडर रूट केलं, लॉग कॉमन काढला, पॉझिटिव्ह व्हॅल्यू न्यूमरेटरला, निगेटिव्ह व्हॅल्यू डिनॉमिनेटरला. एस टू इन्फिनिटी ज्यावेळेस आपण लिमिट पुट करतो, एस टू इन्फिनिटी त्यावेळेस काय करायचं, रिव्हर्स करायचं. रिव्हर्स करायचं म्हणजे काय, लॉग ऑफ काय करायचं आहे,
डिनॉमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरला लिहा, न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरला लिहा, संपला आन्सर. एकतर मायनस साईन लिहून ऍज इट इज लिहा किंवा डायरेक्टली ही स्टेप लिहिली तरी सुद्धा चालेल, कारण की लॉग इन्फिनिटी हा 0 असतो, मायनस आपल्याला लोअर लिमिट पुट करायचं असतं म्हणून तो येणार मायनस. तशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. याच टाईपचे क्वेश्चन येत असतात. थोडंफार साईनची ऐवजी कॉस येईल तर तुम्हाला लॅपलासचे फॉर्म्युले माहिती असतील ते येऊन जाईल. आता हा क्वेश्चन अशा टाईपचा ज्यावेळेस क्वेश्चन असेल त्यावेळेस राईट साईड करणं लेफ्ट साईड कडे सॉल्व्ह करत जायचं. तर साइन 40 आहे, तर साइन 40चा लॅपलास आहे 4/s² प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजे s² प्लस 16. नंतर e⁻−t ने मल्टिप्लाय केलंय तर मग s ला रिप्लेस करायचं s+1 ने. इथं फॉर्म्युला पण लिहिला मी, s च्या ऐवजी लिहिलं मी s+1, याचा स्क्वेअर केला a + b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार s² + 2s + 1 + 16 तो झाला 17 टोटल. त्यानंतर इंटिग्रेशन 0 to t जर अप्लाय केला असेल तर ऍज इट इज आन्सर मध्ये फक्त 1/s ने त्याआधी आपल्याला काय करायचं t ने मल्टिप्लाय करायचं. सो मल्टिप्लिकेशन रूल काय येणार, एकदाच डेरिव्हेटिव्ह एकदाच t ने मल्टिप्लाय केलंय सो -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. सो आता हा डेरिव्हेटिव्ह कसा येणार, हा डेरिव्हेटिव्ह कसा येणार तर सिंपल लक्षात ठेवा d/ds सपोज 1 ब्रॅकेट असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथे या टर्मचा काय करायचा आहे डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, संपला विषय. आता हा पूर्ण ब्रॅकेट होता सो 4 कॉन्स्टंट आहे -1 या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह s² चा 2s 2s चा 2 17 चा 0. त्याला सिम्प्लिफाय करा तुमचा आन्सर भेटेल. किती भेटेल आन्सर, आता हा मायनस प्लस होईल 4 इंटू कॉमन काढला 8 s+1 s² + 2s + 17 आणि लास्टला ज्यावेळेस 0 to t ने आपण इंटिग्रेट करतोय त्यावेळेस फक्त आन्सर सोबत 1/s ने मल्टिप्लाय करायचं. इथे 1/s ने मल्टिप्लाय करा, तुमचा पूर्ण आन्सर झालेला आहे. नेक्स्ट लॅपलास इन्व्हर्स. आता लॅपलास इन्व्हर्स मध्ये लॅपलासचे फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती पाहिजे. सो या टाइपचा एक क्वेश्चन 100% असतो 5s + 3/s - 1 s² + 2s + 5. तर ज्यावेळेस आता याचे तुम्हाला रूल्स माहिती पाहिजे, ज्यावेळेस ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर असतो, ब्रॅकेटचा स्क्वेअर नाही ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर असतो त्यावेळेस bs + c अशा टाइपने येणार. पहिली टर्म इंडिपेंडेंटली घ्या e/s - 1. दुसऱ्या टर्म मध्ये काय आहे, दुसऱ्या टर्म मध्ये आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये s² आहे तर bs + c s² + 2s + 5. आता हा जो डिनॉमिनेटर आहे याने या टर्मला आणि या टर्मला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय जर केलं तर s - 1 कॅन्सल होईल, दुसरी टर्म ऍज इट इज राहील, इथे ही टर्म कॅन्सल होईल आणि s - 1 ऍज इट इज राहील. आता a ने मल्टिप्लाय करा, bs ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, c ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केल्यानंतर इथे आपल्याला करायचंय कंपॅरिझन. काय कंपॅरिझन केलं आपण इथे, आधी s² कुठे कुठे आहे तो कॉमन काढला, s कुठे कुठे आहे, s इथे आहे इथे आहे इथे आहे तो कॉमन काढला आणि नंतर मग लेटर कॉमन काढले. तर 5s + 3 कम्पेअर करायचं. कम्पेअर करायचं म्हणजे काय, कम्पेअर करायचं म्हणजे s² चे कोएफिशियंट कम्पेअर करा. तर लेफ्ट साइडला कोणच नाहीये तर 0 येणार, राईट साइडला s² चा कोएफिशियंट आहे a + b. देन s च्या कोएफिशियंटला कम्पेअर करा, इथे आहे 5 इकडे आहे 2a - b + c. नंतर ओनली डिजिट किंवा लेटरला कम्पेअर करा, तिकडे डिजिट आहे 3 इकडे लेटर आहे 5a - c. आता हे तिन्ही इक्वेशन कॅल्सी मध्ये पुट करा ऍट ए टाइम सायमल्टेनियसली, मोड इक्वेशन आणि 3/3 चा जे इक्वेशन असतो सायमल्टेनियसली त्यामध्ये पुट करा, a b c ची व्हॅल्यू भेटतील ते व्हॅल्यू इथे लिहून काढा. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आता हा जो -s आहे आणि +2 आहे याला सेपरेट केलं आपण. सेपरेट केल्यानंतर हा मायनस इथे लिहिला मी, s² + 2s + 5 याला स्प्लिट केलं s+1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि +2 चा स्क्वेअर मध्ये. तर s+1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथे s+1 आलेला आहे, याचा अर्थ काय आहे की e⁻−t ने मल्टिप्लाय केलंय तर हा येणार s² e⁻−t cos t, हा येणार e⁻t आणि इथे पण सिमिलरली e⁻−t काय येणार sin 2t येणार आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. समजले का. नेक्स्ट लॅपलास इन्व्हर्स क्वेश्चन. सॉल्व dy/dt + 2y = e⁻−3t, y of 0 = 1. सो dy/dt म्हणजेच y' असतो. सो y' + 2y = e⁻−3t. याचा लॅपलास ट्रान्सफॉर्म करा, लॅपलास ऑफ y' of t 2 लॅपलास ऑफ y of t
इज इक्वल टू लॅप्लास ऑफ e टू द पॉवर मायनस 3t. तर याच्या तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. सिंगल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो, रिप्लेसमेंट करायची यस वाय बार ऑफ वाय एस मायनस वाय ऑफ 0 प्लस 2 वाय बार ऑफ एस इज इक्वल टू 1 अपॉन e टू द पॉवर मायनस 3t चा एस प्लस 3. नेक्स्ट टर्म, आता ती वाय ऑफ 0 ची व्हॅल्यू आपल्याला 1 दिली, ती व्हॅल्यू पुट करा. जो नंबर असेल तो राईट साईडला शिफ्ट करा. इथून वाय बार ऑफ एस कॉमन करा, एस प्लस 2 येणार. हा डिवाइड करा इकडे, एस प्लस 2 एस प्लस 3 1 अपॉन एस प्लस 2. इथे सेपरेट त्याचे पार्शियल फ्रॅक्शन करायचे, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायचे. कशा व्हॅल्यू फाइंड करणार? हा ब्रॅकेट 0 कधी होणार? हा ब्रॅकेट 0 होणार. एस ची व्हॅल्यू जर पुट केली आपण -2 तर 0 होणार. तर ही व्हॅल्यू हा हाईड करायचा रिमेनिंग टर्म मध्ये, म्हणजे 1 अपॉन एस प्लस 3 मध्ये पुट करायची. एस ची व्हॅल्यू किती? -2. इथे +2 आहे म्हणून -2 घ्यायची. सो ए ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. सिमिलरली हा ब्रॅकेट 0 कधी होणार? एस ची व्हॅल्यू -3 ला, तो हाईड करायचा. 1 अपॉन एस प्लस 2 मध्ये व्हॅल्यू एस ची व्हॅल्यू -3 पुट करा. आन्सर येईल 1 अपॉन -1. सो ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड केल्या. त्यानंतर याचा लॅप्लास इन्व्हर्स करायचा. एस प्लस 2 म्हणजे e टू द पॉवर -2t आहे. एस प्लस 3 म्हणजे e टू द पॉवर -3t चा लॅप्लास आहे तो, आणि हा e टू द पॉवर -2t चा. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आता फुरियर सिरीज युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4 हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल. आता आपण युनिट नंबर 5 चे एक्झाम्पल्स बघूयात. सो यामध्ये एक रिअल पार्ट असतो, एक इमॅजिनरी पार्ट असतो. यू म्हणजे रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट म्हणजे व्ही. सो इथे आपल्याला विचारलं फाइंड द एनालिटिक फंक्शन हुज इमॅजिनरी पार्ट इज 1/2 log x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता हा इमॅजिनरी पार्ट म्हणजे व्ही दिलेला आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करा, विथ रिस्पेक्ट टू वाय फाइंड करा. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सपोज लॉग ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन एक्स, आणि ह्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथे 1. सो आता इथे काय आहे? लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह इथे 2x प्लस 0 विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताना. आता इथे 1/2 आहे, तिथे पण 1/2 लिहा. हा 2 काय होणार? कॅन्सल होणार. तिथे येणार एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिमिलरली फॉर वाय करा, वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येईल. तिथे सीआर इक्वेशन काय असतो? कॉचीस रेमॅन इक्वेशन. त्याचे दोन इक्वेशन असतात, du बाय dx इज इक्वल टू dv बाय dy अँड du बाय dy इज इक्वल टू मायनस dv बाय dx. या दोन इक्वेशनचा यूज करून आपल्याला u फाइंड करायचा असतो. सो फर्स्ट सीआर घ्या, w बाय x इज इक्वल टू w बाय y. w बाय y ची व्हॅल्यू इथे आहे y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. x ला राईट साईडला शिफ्ट करा. राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर इथे करायचं आपल्याला आयबीएस म्हणजे इंटिग्रेटिंग बोथ साईड. त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती पाहिजे. काय इंटिग्रेशन ऑफ वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डबा एक्स. याचं इंटिग्रेशन आहे डायरेक्टली टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय वाय. आता हे कसं समजणार आपल्याला? एकदा तुम्हाला डायरेक्टली पाठ पाहिजे हे, किंवा ज्यावेळेस आपल्याला इंटिग्रेशन येत नसेल त्यावेळेस असा विचार करायचा की हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. तर टॅन इनवर्स एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह करून बघा, तुम्हाला हे आन्सर भेटणार आहे. सो प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट सी. आता विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स केलेला इंटिग्रेशन, तर इथे सी ची व्हॅल्यू घ्यायची एफ ऑफ वाय. सी ची व्हॅल्यू काय घ्यायची? एफ ऑफ वाय घ्यायची. सो इक्वेशन 1 द्यायला, नंतर यू चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डब्ल्यू बाय डबा वाय टॅन इनवर्स एक्स बाय वाय. सो टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? आता सांगितलं मी. टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सिमिलरली इथे आता एक्स बाय वाय आहे, सो 1 अपॉन 1 प्लस एक्स बाय वाय ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ह्या एक्स बाय वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स कॉन्स्टंट, आणि 1 बाय वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय वाय स्क्वेअर प्लस एफ ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ वाय. सो इथे तुम्हाला प्रॉपर डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन यायला पाहिजे, तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. नेक्स्ट, स्क्वेअर केला दोघांना पण, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, क्रॉस मल्टिप्लिकेशन केली, वाय स्क्वेअर कॅन्सल केला, मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एफ डॅश ऑफ वाय झाला. याचा पुन्हा आपल्याला सेकंड सीआर यूज करायचा आहे. फर्स्ट सीआर हा होता डब्ल्यू बाय डबा एक्स इज इक्वल टू डबा व्ही बाय डबा वाय. सेकंड सीआर असेल डब्ल्यू बाय डबा वाय इज इक्वल टू मायनस डबा व्ही बाय डबा एक्स. तिथे डब्ल्यू बाय डबा वायचे आन्सर आहे आपल्याकडे मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एफ डॅश ऑफ वाय, मायनस डबा व्ही बाय डबा एक्सचा आन्सर आहे एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस, एक मिनिट काहीतरी चुकतंय का? इथे काय पाहिजे होतं? एक्स पाहिजे होतं. इथे येणार डबा व्ही बाय डबा एक्स, एक्स अपॉन
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, हे दोन्ही काय होतील, जे सेम असतील ते कॅन्सल आउट होतील. एफ डॅश ऑफ वाय इज इक्वल टू 0 होईल, किंवा राईट साईडला पाठवा, प्लस मायनस कॅन्सल होतील. इंटिग्रेटिंग बोथ साईड, 0 इंटिग्रेशन 0 प्लस सी इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. एफ ऑफ वायच्या जागेवर पुट करा, तो झाला प्लस सी. अँड एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आय व्ही असतो. सो यू ची व्हॅल्यू पुट करा ॲज इट इज. व्ही ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे. त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू झेड घ्यायची, वाय ची व्हॅल्यू 0 घ्यायची. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला आन्सर भेटेल आय लॉग झेड प्लस सी. नेक्स्ट आहे सेम टाईपचा क्वेश्चन. व्ही इज इक्वल टू साइन एच एक्स कॉस वाय दिलाय, आपल्याला यू फाइंड करायचा आहे. सो डेबा व्ही बाय डेबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे साइन एच एक्स, म्हणजे हायपरबोलिक ऑफ साइन फंक्शन, त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस एच एक्स असतो. देन याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह केला विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन पॉझिटिव्ह साइन असतो. हायपरबोलिक मध्ये निगेटिव्ह नाहीये काही. साइन एच एक्स कॉस वाय कॉन्स्टंट, नंतर व्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन वाय, पुन्हा डेरिव्हेटिव्ह करा, मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस वाय. आता लॅपलास इक्वेशन चेक करायचंय की हा इक्वेशन हार्मोनिक आहे की नाही. तर व्ही स्क्वेअरचा विथ डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय करा. दोघांची ऍडिशन जर 0 आली तर तो हार्मोनिक आहे, नसेल तर नाही. तर तुम्हाला विचारत असणारच आहे, असेल तरच आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो. सो पुन्हा डेबा व्ही बाय डेबा एक्स डेबा व्ही बाय डेबा वायचा डेरिव्हेशन करा, फर्स्ट सीआर यूज करा, तिथून तुम्हाला यू ची व्हॅल्यू भेटेल. आता इथे इंटिग्रेशन करताना विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आपल्याला, एक्स करायचं आहे. तर साइन मायनस साइन एच एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एच एक्स आहे, म्हणजे थोडक्यात साइनचं इंटिग्रेशन कॉस एच एक्स आहे. मायनस साइन ऑलरेडी आहे म्हणून तिथे आहे. नंतर प्लस सी, सी ची व्हॅल्यू येणार एफ ऑफ वाय, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू वाय, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. सेकंड सीआर यूज करा, कॅन्सल आउट करा, याचा आन्सर बी 0 येते. सो इथनं आपल्याला यू भेटत आहे. ठीक आहे. त्यानंतर अप्लाय कॉचीज इंटिग्रल फॉर्म्युला टू इव्हॅल्युएट इंटिग्रेशन साइन स्क्वेअर झेड अपॉन झेड मायनस पाय बाय 6 स्क्वेअर. आता ऍक्च्युली हा जो सोल्युशन आहे, हे जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे कशाचं, हे सोल्युशन आहे, क्वेश्चन होता काय 0 to c साइन स्क्वेअर झेड अपॉन झेड मायनस पाय बाय 6 पॉवर 3 आणि डी झेड. सो इथे पॉवर 3 होता म्हणून इथे डबल डेरिव्हेटिव्ह आला. जेवढा पॉवर असेल त्यापेक्षा काय करायचं आहे, एक कमी करायचं आहे. इथे 3 पॉवर होता, सो डबल डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. आता या क्वेश्चन मध्ये पुढे आधी एक्सप्लेन करतो. साइन स्क्वेअर झेडचा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस टू झेड अपॉन 2. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू झेड करा. तो 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ॲज इट इज कॉस टू झेडचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 साइन टू झेड, 2 2 कॅन्सल, साइन टू झेड आला. तर हा कशाची व्हॅल्यू झाली, हा झाली एफ डबल डॅश ऑफ झेड. ही कशाची व्हॅल्यू आहे, एफ डबल डॅश ऑफ झेड ची व्हॅल्यू आहे. ओके. हे काय केलं, जस्ट अ मिनिट. डेबा स्क्वेअर साइन टू झेड इज इक्वल टू, अच्छा ओके, हा सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे, डबल डेरिव्हेटिव्ह नाही. ओ वेट काय आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह आहे आणि हा आहे तुमचा डबल डेरिव्हेटिव्ह. तर साइन टू झेडचा डेरिव्हेटिव्ह ना 2 कॉस टू झेड, मग पुढे एफ डबल डॅश ऑफ झेड मध्ये 2 कॉस टू झेड डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. झेड ची व्हॅल्यू पुट करा, काय आहे ती, इथे जो मायनस असेल तर प्लस घ्यायचा, प्लस असेल तर मायनस घ्यायचा. सो पाय बाय 6 आणि कॉस 2 पाय बाय 6 असतो 1/2, सो 2 2 कॅन्सल, पाय आय आन्सर राहील तुमचा. बट हे 3 असताना, बट इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, स्क्वेअर आहे. तर मग इथे कसा सॉल्व्ह करणार, हा एफ ऑफ झेड इज इक्वल टू साइन स्क्वेअर झेड, म्हणजेच काय, म्हणजेच आहे तो 1 मायनस कॉस टू झेड अपॉन 2. तर इथे कसं सॉल्व्ह करता येईल बघा. तर फॉर्म्युला काय येणार आपला, आय इज इक्वल टू 2 पाय आय, इथे झेड मायनस पाय बाय 6 पॉवर 2 आहे, म्हणजेच एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. जेवढा पॉवर त्यापेक्षा एक कमी करायचा. सो आय इज इक्वल टू 2 पाय आय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1 चा 0 मायनस कॉसचा मायनस 2 साइन झेड डिवाइड बाय 2 आणि पूर्ण डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. सो येणार 2 पाय आय
हा 2 कॅन्सल होईल, ते राहील काय साइन झेड म्हणजेच 2πi. झेडची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, झेडची व्हॅल्यू पुट करायची π/6. तर π/6 म्हणजे किती येणार 30 येणार का, π/6 की π/3? हा π/6च आहे. π/6 म्हणजे 180/6 30 येणार. सो साइन 30 किती असतो, साइन 30 आहे, इथे चुकलंय का, मग इथे 2 होता ना, इथे 2 नाही का, सो इथे पण 2 आहे, इथे साइन 2z यायला पाहिजे ना, साइन 2z. तर मग इथे होईल साइन हा 2 कॅन्सल होणार, मायनस मायनस प्लस झाला, साइन 2z 2 इंटू π/6 म्हणजेच किती होणार π/3 होणार, आणि साइन π/3 असतो √3/2 म्हणजेच √3πi. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हा कोणता फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे कॉचीज इंटेग्रल फॉर्म्युला. हा कोणता फॉर्म्युला आहे, कॉचीज इंटेग्रल फॉर्म्युला. याच्यामध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत. तर हा दुसरा टाईप आहे, आणखीन एक टाईप आहे, तर त्याचे पण एक्झाम्पल करा. सिंपल न्यूमरिकल आहे यामध्ये काही जास्त काही तुम्हाला डेरिव्हेशन इंटिग्रेशन करायची गरज लागत नाही. हा लास्ट होता. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. युनिट 1, युनिट 2, युनिट 5 याचे सोल्युशन प्रोव्हाइड केले. युनिट 3 आणि युनिट 4चे युनिट 3-4 दिवसामध्ये मी नक्की अपलोड करेन. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व मित्रांसोबत तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजनमध्ये या व्हिडिओला शेअर करा. इथपर्यंत पाहत असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, ऑल द बेस्ट.